मध्ये आपलं खूप खूप स्वागत. येत्या 26 एप्रिलला लेक असावी तर अशी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे दिग्दर्शक निर्माते माझ्याबरोबर आहेत विजय कोणके. विजयजी, तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे जी बघितल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. आपण जो आत्ता एप्रिलचा अंक काढलेला आहे तारांगणचा, त्याच्या मुखपृष्ठावर तुम्ही आहात आणि मुद्दाम मी ते सरप्राईज ठेवलं होतं की ते तुम्हाला मुलाखतीच्याच वेळी द्यायचं, म्हणून मी तुम्हाला अंकही पाठवला नव्हता. तर असं खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि बऱ्याच जणांनी माझ्याकडं विचारणा केली आणि मला आनंद कुठं झाला की विजयजी गेल्या 34 वर्षापासून दिग्दर्शनापासून दूर होते, पण ते ॲक्टिव्ह आहेत. तरी पण तुम्ही तारांगणच्या मुखपृष्ठावर त्यांची दखल घेतलीत. म्हटलं त्यांचं काम खूप चांगलं आहे म्हणून आम्ही दखल घेतली. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की 34 वर्ष का लावलीत? एवढा माहेरची साडी, एवढा मोठा सुपरहिट सिनेमा, आम्ही खूप वाट बघत होतो. जरा जास्त आम्हाला वाट बघायला लावलीत तुम्ही. नाही, काही अशी घरगुती कारणं होती की ज्याच्यामुळं मला बनवता आला नाही चित्रपट. ते आता ह्या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि म्हणून हा चित्रपट तयार झाला. आणि आम्ही असं ऐकत होतो की माहेरची साडी पार्ट 2 किंवा सिक्वेल असं काहीतरी तुम्ही कराल, पण तुम्ही एक वेगळा स्वतंत्र सिनेमा आणला आहे. हा निर्णय कसा काय घेतलात तुम्ही? नाही, माहेरची साडी सिक्वेलचं माझं स्क्रिप्ट अजून तयार आहे. तो बनवायचा होता, मी डोक्यात घेतलं होतं, कारण बरेचसे सिक्वेल यायला लागले लोकांचे. तर लोक म्हटलं आपणही सिक्वेल बनवूया, कारण त्याची ऑलरेडी पब्लिसिटी असते. सिक्वेल आला तर त्याला जास्त पब्लिसिटीची गरज नसते, पण आपण तो बनवूया. तुमच्या सिनेमाला तर अजिबातच नव्हती. पण नंतर काय झालं की दुर्दैवाने त्याच्यातले जे मेन कास्टिंग होते, आमचा रमेश भाटकर, तर तो एक्सपायर झाला. विक्रम गोखले नाही आहेत, तो मोठा रोल केला होता. आणि तुमचे भालचंद्र कुलकर्णी, त्याने सासऱ्याचा रोल केला, तेही नाही आहेत. तर मग मला असं वाटायला लागलं की आपण एक टायटल देतो की माहेरची साडी 2मध्ये तुम्ही रमेश भाटकरच्या जागेवर अमक्या आर्टिस्टला बघा, हां, किंवा विक्रम गोखलेच्या जागेवर तुम्ही ह्या आर्टिस्टला पहा. तर हे मला ते काय पटलं नाही. ते असं लोकांना सांगून लोक त्याच्यात घुसणार नाहीत. तिथं जरी तो आपण चित्रपट बनवला तरी लोक इतक्या वेळा पाहिला आहे की त्या सीनमध्ये जातील ते मागे. ते तिकडं मागे जर गेले परत त्या चित्रपटात फ्लॅशबॅकमध्ये, हां, तर त्या फ्लॅशबॅकमधून परत इथं आणणं फार अवघड होईल. तोपर्यंत स्क्रीन थांबणार नाही. तो स्टोरी पुढे चाललेली असेल आणि मग जेव्हा तो येईल फ्लॅशबॅकमधून बाहेर येऊन बघेल परत, तर त्याला ते कळणार नाही की काय चाललंय आणि फालतू पिक्चर आहे. तर ती रिस्क नको, म्हणून नवीन कथानक घेतलं. आणि मला ह्याचं महत्त्व काय वाटतं की तुम्ही सबकुछ विजय कोणके असा सिनेमा, म्हणजे जसे दादांचे सिनेमे होते दादा कोणकेंचे, तुम्ही त्यांच्याच तालमीत तयार झालेले आहात. कथा, पटकथा, संवाद, गीतात तुमचा सहभाग आहे. मगाशी आम्ही फंक्शनला ऐकलं की कॉस्च्युममध्येही तुमची खूप मदत झालेली आहे. तर हे कसं, म्हणजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा तुम्ही निभावल्यात, पेलल्यात? नाही, त्याचा दादांचे चित्रपट जे पहिल्यापासून मी एकटा जीव सदाशिव, आता सोंगाड्या मी तर डिस्ट्रीब्युशन केलं त्याचं चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे, पण एकटा जीव सदाशिवपासून मी प्रोडक्शनसुद्धा बघायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मला ते प्रोडक्शन केल्यानंतर मला एक आतून असं वाटायला लागलं की एक दिवस आपण पण दिग्दर्शक बनायला पाहिजे. नुसतंच हे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन खरं नाही. आणि डिस्ट्रीब्युशन हा वृक्ष जॉब आहे. माहीत, एका ऑफिसमध्ये बंद खोलीत बसायचं आणि इकडं पेटी पाठव तिकडं पेटी पाठव, काय मजा नाही. आणि बाहेर आपल्याला कोण ओळखत पण नाही. तर आपण पण एक दिवस दिग्दर्शक बनलं पाहिजे. मला ॲक्टिंगची आवड नव्हती, पण दिग्दर्शक बनवून ही होती, पण ती सुप्त इच्छा होती. पण म्हणून मी 75 साली दादांना ती बोलून दाखवली की मला एक चित्रपट दिग्दर्शनासाठी पाहिजे. तर दादांना असं वाटलं की ह्याने फार लवकर मागितला. तर म्हणून ते बोलले की ठीक आहे, तुला द्यायचा ना चित्रपट, तुला द्यायचा डायरेक्शनला, तू करणार ते, तर जरा थांब, थोडा थांब. तर थांब म्हणण्यामध्ये 90 साल उजाडले. 90 आणि 90 साली ते मला बोलले की तू आता चित्रपट तुझा बनव आणि तो इतका एक्सपिरियन्स आहे माझ्याबरोबर तुला आलेला आहे काम करण्याचा की तू उत्तम चित्रपट बनवशील, याची मला 100% खात्री आहे. तुम्ही एवढा उत्तम सिनेमा
बनवलात की तो महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीतला टॉप ग्रॉसरपैकी अत्यंत उच्च स्थानावर आहे. हो, त्याने आजपर्यंत म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीची सगळे रेकॉर्ड त्याने मोडलेत आणि मराठी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी पाहिलेला एकमेव चित्रपट कुठला असेल तर तो माहेरची साडी. आजही टी व्हीला लागला तरी लोक जेवणं बिवणं आवरून भांडी गुंडी आवरून सगळे लवकर आवरा आता पिक्चर आहे आणि बघतात. किती वेळा टी व्हीवर, काही 50 वेळा, 25 वेळा, 100 वेळा. आता मगाशी तुम्ही सांगितलंच, यांनी सांगितलंच स्मिता गवणकरनी, तर त्यांच्या नोकरानीने 300 वेळा बघितला चित्र. त्याची गोडी अजून आहे, अजून तो ताजा वाटतो, जुना झालेला वाटत नाही. या सिनेमाचं कास्टिंग कसं केलं? कारण सगळे मान्यवर कलाकार तर आहेतच, नैनाताई आहे, सविताबाई मालपेकर आहेत, सगळे छान स्टार नवीन कलाकार आहेत. कशी भट्टी जमवलीत कलाकार? मला एक कसं आहे, शागिर्द पिक्चर बघितला आणि एवढा आवडला आणि गाणी बिणी अफलातून होती आणि ती सायरा बानू काय मूर्ती, एकदम मूर्ती ठेवलेली देवळात असं वाटायचं. ते चित्रपट पाहिल्यानंतर आमच्यात डिस्कशन व्हायचं, अरे शागिर्दमध्ये जॉय मुखर्जीपेक्षा शम्मी कपूर असता तर काय मजा आली असती. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की कास्टिंग चुकलेलं आहे किंवा अमुक हिरोईनच्या ऐवजी ही असती मजा आली असती. हे प्रेक्षकांचं मत आहे. त्यावेळेस आम्ही प्रेक्षक होतो त्या काळामध्ये. तर तसं आपल्या चित्रपटाबद्दल कुणीही बोलता कामा नये म्हणून माहेरच्या साडीच्या वेळेस मी ती पात्र योजना अशी केली की ते फिट्ट बसली सगळं आणि तोच अनुभव माझ्याकडं होता म्हणून यावेळेस ही पात्र योजना पाहिजे त्यासाठी ह्या आर्टिस्टची निवड केली. सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आहे. उत्तम काम केलं, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आम्हाला चित्रपट कधी संपला हेच कळलं नाही. म्हणजे इतके हसत खेळत आम्ही चित्रपट झाला तो. आणि मला आवडली काय विजयची गोष्ट, मी काही कलाकारांशी बोललो आत्ता, ते तुमच्याबद्दल इतके भरभरून बोललेले आहेत आणि मुख्य म्हणजे आर्थिक बाजू. जे तुम्ही सुरुवातीला एक टोकन अमाऊंट दिली आणि सिनेमा शूटिंग संपल्यानंतर पूर्ण त्यांचं मानधन दिलं, असे अत्यंत कमी निर्माते आपल्या इंडस्ट्रीत आहेत. तर तुम्ही खूप हे चांगलं, तुमचा जो पायंडा होता तो तुम्ही तसंच कायम ठेवलेला. बरोबर, आणि तो पाहिजेच ना. जेव्हा कलाकार काम करतो त्याचा मेहनतानं दिलाच पाहिजे ना आपण, तर त्याच्याशिवाय ते खुश राहणार नाहीत. म्हणून ते आम्ही ठेवलं की काम संपलं की त्यांचं पेमेंट लगेच करायचं. आणि आता हा चित्रपट तर तयार आहे, रिलीज होतोय, पण आम्ही असं ऐकतोय की तुम्ही आणखी पटापट चित्रपट तुमचे येणार आहे. म्हणजे जो काही बॅकलॉग आहे तुमचा तो भरून काढताय तुम्ही. हो, म्हणून मी चित्रपट आता पुढचे 4 चित्रपट मी अनाऊन्स केलेत. ते चित्रपट जेव्हा संपेल ना तेव्हा ती नामावळी तुम्हाला दिसेल त्याची. तर त्याच्यात पहिला चित्रपट आहे, कॉमेडी आहे, हवालदार, काळू, बाळू आणि निळू. दुसरं टायटल आहे वाट चुकलेले नवरे. तिसरं आहे जाई जुई आणि चौथा आहे माझे घरटे माझीच पिले. तर ह्याचे स्क्रिप्ट रेडी आहेत. तर दरवर्षाला एक चित्रपट करायचा आता. म्हणजे मधली मागची जी गॅप 34 वर्षाची आहे ना ती मला आता भरून काढायची आणि त्या दृष्टीने मी कामाला लागलो आहे आता. विजयजी, आणि तुम्ही वितरणात निष्णात आहात, पण तुम्ही आता हे सगळा नवीन व्याप सांभाळायचं आहे म्हणून वितरण एका चांगल्या संस्थेला दिलं आहे. हो. आता मी डिस्ट्रीब्युटर बेसिकली 70 सालापासून डिस्ट्रीब्युशन करत आलो आहे. मला त्यातली सगळी माहिती आहे. पण मी असा विचार केला की डिस्ट्रीब्युशनमध्ये आता वेळ घालवण्यापेक्षा आपण कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्शनवर करूया आणि म्हणून सगळी माहिती असतानासुद्धा मी वितरणाचं काम डिस्ट्रीब्युशनचं मी एका PVR आणि आयनॉक्स कंपनीकडे सुपूर्द केलं की मला फक्त पिक्चर बनवणं एवढंच काम पाहिजे बस. आणि शेवटचा प्रश्न, दादांना जाऊन आता जवळपास 25 वर्ष होऊन गेलेली आहेत. तुमचा इतक्या वर्षांचा स्नेह सहवास आजही वाटतं दादा आहेत आपल्याबरोबर? हो, असं वाटतं. ते आता हे जे गाणं तुम्ही ऐकलं तर हे समजा दादा असते आज आणि हे गाणं त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असतं की अरे हा गाणं पण लिहितो वा. ते थोडंसं वाटतंच, उणीव जाणवते ते.
खूप छान विजयजी. आत्ता अजून बरेच तुमच्या मुलाखती बाकी आहेत, त्यामुळं मी ही मुलाखत थोडी छोटी ठेवतो आणि या सिनेमाला ज्यावेळी यश मिळेल त्यावेळी मी पुन्हा एकदा भेटून इतर गोष्टी या सिनेमाच्या आपल्या प्रेक्षकांसमोर आणतो. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या ह्या सिनेमाला आणि पुढे जे आणखी सगळे चित्रपट करणार आहे त्याला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.